हस्तलिखित पोथी कदाचित भिंतीमध्ये ठेवलेली असेल म्हणून भिंत खोदण्याचे कार्य सुरू केले. तेथे पोथी न मिळता पादुका मिळाल्या. त्या पादुका आजही पाहावयास मिळतात. मग पुण्याचे जोशी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे खोदकामास सुरुवात झाली. सुमारे 6 ते 10 फुटांपर्यंत खोदून झाले. जिथे पोथी असेल म्हणून सांगितले होते, तिथून मनाला मोहून टाकणारे सुगंधी भस्म निघू लागले. लोक जमा झाली. त्यांनी भस्म कपाळी लावून श्री गुरुदत्तांचा जय जयकार केला. ट्रस्टीमधले सर्व मेंबर एकदिलाने मंदिराचे काम चांगल्या प्रतीचे व्हावे यासाठी धडपडतात. स्वार्थी वृत्तीने श्री शिवशरणप्पा हे गावोगावी जाऊन डोनेशन मिळवितात. मोठमोठ्या लोकांनी बांधकामास हातभार लावला आहे, लावतच आहेत. त्यामुळे बांधकाम अखंड चालूच आहे. आजपावे तो मंदिर बांधण्यास सुमारे 80 लाख खर्च आला असून सध्या गोपुर बांधण्याचे कार्य चालू आहे. त्यासाठी सुमारे 3 लाखापर्यंत खर्च येणार आहे. त्याची तरतूद चालू आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे बांधकाम सुरू झाल्यापासून आजपावे तो पैशाची अडचण आली नाही. महाराष्ट्रातील थोर संत, सत्पुरुष येथे भेटी देऊन जातात. श्री ठाकूर महाराज यांनी साधनासदनात श्री नृसिंह सरस्वती यांची मनोहर मूर्ती बसविली आहे. अशा तऱ्हेने कडगंची क्षेत्राची निर्मिती झाली. श्री सायनदेवांच्या कडगंचीतील मूळ वाड्याच्या जागी आज एक सुंदर देऊळ उभारलं आहे आणि यात भगवान श्री दत्तात्रेयांची काळ्या पाषाणातील नितांत सुंदर मूर्ती करवीर पीठाच्या श्री शंकराचार्यांनी 25 फेब्रुवारी 2002 मध्ये स्थापन केलेली आहे. कर्नाटकातील गदग शहरातील एका मूर्तिकारानं ही मूर्ती घडवली आहे. ही एवढी सुंदर मूर्ती श्री दत्तप्रभूंनीच माझ्याकडून करून घेतली आहे, अशी त्याची श्रद्धा आहे. मूर्ती घडवतानाही त्याच्याकडून केवळ गुरुवारीच काम घडत असे. खोदकाम सुरू असताना सन 2012 मध्ये एका वेळेस 2 जण बसू शकतील अशा उंचीची आणि केवळ बसूनच आत प्रवेश करता येईल अशी, आतमध्ये तेलाचा दिवा बसू शकेल असा कोनाडा असलेली एक गुहाही जमिनीखाली आढळली. याला 6 पायऱ्या होत्या. ही श्री सायनदेवांची ध्यानगुहा आणि याच स्थळी स 1558 च्या सुमारास म्हणजे श्रीगुरूंच्या कदलीवन गमनानंतर सुमारे 1 शतकानं पुन्हा श्री सिद्ध सरस्वतींच्या रूपात येऊन श्रीगुरूंनी परमशिष्य श्री सायनदेवांचे खापरपणतू श्री सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं आणि त्यानुसार श्री सरस्वती गंगाधरांनी ते शब्दबद्ध केलं. मूळच्या 6 पायऱ्यापैकी 3 पायऱ्या अजूनही आहेत. त्याच उतरून जाऊन खाली असलेल्या गुहेत बसून साक्षात श्री दत्त प्रभूंनी श्री सरस्वती गंगाधरांना श्री गुरुचरित्र श्री सिद्ध सरस्वती रूपात सांगितलं. कडगंचीचे सायनदेव दत्त संस्थान म्हणजेच श्री दत्तगुरूंच्या अस्तित्वाची पुण्यभूमी होय. दत्तगुरूंच्या पादुकांचे महत्त्व. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या मूळ पादुका 3 ठिकाणी आहेत. संन्यास घेऊन ते जेव्हा घराबाहेर पडले, तेव्हा प्रथम ते औदुंबर येथे आले. तेथे त्यांनी पहिला चातुर्मास करून अनुष्ठानाला प्रारंभ केला. तेथे त्यांनी आपल्या पादुका ठेवल्या. त्या पादुकांना विमल पादुका असे म्हटले जाते. विमल म्हणजे स्वच्छ, निर्मळ, शुद्ध असा भावार्थ होतो. म्हणजेच येथील अनुष्ठानापासूनच त्यांनी आपल्या स्वतःसाठी नव्हे, पण आम्हाला, तुम्हाला तेथील अनुष्ठानाचे महत्त्व कळावे यासाठी उपासनेतील शुद्ध, निर्मळ, स्वच्छ अशा अंतर्मनाचे स्वरूप त्यातून सूचित केले असावे. कारण अनुष्ठानासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट हीच असते. उपासनेची प्रगती ही अशा मनोधारणेतून होत असते. पुढे श्री नृसिंह सरस्वती महाराज हे नरसोबाची वाडी येथे गेले. तेथे त्यांनी 12 वर्ष तप केले. तेथील पादुकांना मनोहर पादुका असे म्हटले गेले आहे. का म्हणाल तर तपश्चर्येने प्राप्त होणारी प्रसन्नता तिथे अभिप्रेत असावी. जेव्हा तपश्चर्या किंवा अनुष्ठान हे अधिकाधिक काळ होते, तेव्हा ही मनाची किंवा चित्ताची प्रसन्नता मुखावर विलसत असते. दत्तगुरूंचे हे प्रसन्न दर्शन घडून येऊन आपलेही मन प्रसन्न होते. ही प्रसन्नता आनंदस्वरूपही असते. त्याचे आणखीही एक कारण असे की स्वतः श्रीगुरूंनी सांगितले की तुम्हासहित औदुंबर आमुच्या पादुका मनोहर पूजा करी तिजे तत्पर मनकामना पुरती जाणा. 1982. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.